महायुतीमध्ये आम्ही सर्वांनीच जनतेचा विश्वास संपादन केला आहे आणि जनतेचा विश्वास जेव्हा आमच्यावर जनतेने टाकला तेव्हा अजूनही महाविकास आघाडी या पराभवातून बाहेर निघत नाही आणि महाविकास आघाडीचे नेते शरद पवारजी, सुप्रिया सुळे आणि सर्वांनीच म्हणजे एक राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार म्हणतात की ईव्हीएमचा दोष नाही आहे आणि दुसरीकडे काँग्रेस म्हणताय की ईव्हीएमवर खापर फोडताय। मला वाटतं हा नरेटिव्ह तयार करण्याचा भाग आहे। म्हणजे जे काही पद गेली आहे विधानसभा निवडणुकीत, जी काही त्यांची नामुष्की झाली आहे, ही नामुष्की पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वेळी येऊ नये। म्हणजे हारले ते निवडणुकीत पराभव झाले की ईव्हीएम चुकीची आहे, या पद्धतीचा एक नरेटिव्ह, नवीन नरेटिव्ह या महाराष्ट्रात तयार करण्याचा प्रयत्न काँग्रेस पार्टी करत आहे। पण खरं तर आज मारामारी सुरू आहे काँग्रेसमध्ये। काँग्रेसची मारामारी, अंतर्गत लाठाळ्या आणि काँग्रेसवर जनतेचा गेलेला विश्वास, तो विश्वास जो गेलाय तो काही परत मिळणार नाही। त्यामुळे ईव्हीएमवर फार आंदोलन करून जनता काही ते आंदोलन आता ऐकत नाही, जनता त्या आंदोलनाला दखल घेत नाही। तेच नेते उभे राहतात, तेच नेते फोटो काढतात। आता ईव्हीएमचं जे आंदोलन आहे हे फोटो काढण्यापुरतं राहिलेलं आहे। उलट मी तुम्हाला सांगतो की जे लोक कमी वीज वापरतात त्यांना दिलासा मिळाला आहे आणि पुढच्या 5 वर्षामध्ये माननीय देवेंद्रजींनी, आमच्या सरकारने हे ठरवलं आहे की यानंतरचे जे टेरिफ पिटिशन असतील किंवा टेरिफबद्दल जी काही दरवाढीबद्दल प्रस्ताव असेल तो मायनस असेल, म्हणजे कमी रेटचा असेल। कारण सौर ऊर्जेवर जेव्हा वीज तयार होते आहे 2 रुपये 20 पैशात, 2 रुपये 40 पैशात वीज तयार होणार आहे। विजेची मागणी सौर ऊर्जेवर पूर्ण होणार आहे। त्यामुळे पुढचा काळ हा विजेचे रेट कमी करण्याचा काळ असणार आहे, विजेचे रेट वाढवण्याचा काळ नसणार आहे। आणि त्यामुळे मला असं वाटतं की विरोधकांनी टीकेकरता टीका केली आहे। काही दरवाढीचे प्रस्ताव हे मोठ्या ग्राहकाकरता आहे, जे ग्राहक अजूनही जास्त वीज वापरतात, अपेक्षेपेक्षा जास्त वापरतात। पण काही दरवाढ जी आहे ती कमी करण्यात आली आहे, जे सर्वसाधारण मिडियम क्लास आणि कमी वीज वापरणाऱ्या ग्राहकाकरता आहे, त्यांची वीज कमी करण्याचा निर्णय घेतला आहे। वेळेपणा त्यांच्या डोक्याला लागलेला आहे, एक प्रकारचे वेळेपणाचं नेतृत्व आहे। आणि संजय राऊतावर मी काही बोलू नये, कारण कालही संजय राऊत बोलले। म्हणजे संजय राऊत तर मला असे दिसतात की विश्वातले जर काही यादी केली जमिनीच्या व्हॅल्यूवर, जे उत्कृष्ट व्हॅल्युअर्स आहे जमिनीचे, सर्वात उत्कृष्ट विश्वविख्यात व्हॅल्युअर संजय राऊत दिसतील। काल ते म्हटले कोराडी महालक्ष्मी जगदंबा संस्थानाची 10 एकर जमीन जी अनेक वर्षापासून लीज होती, ती लीज आम्ही रिन्युअल केली सरकारकडनं मागच्या सरकारमध्ये, ते म्हणतात 600 कोटीची आहे। आता हा विश्वविख्यात व्हॅल्युअर आहे संजय राऊत, याला बक्षीस दिलं पाहिजे कुराडी मंदिरात आणून। मी त्यांना बोलवणार आहे कुराडी महालक्ष्मी मंदिरात आणि त्यांना आई महालक्ष्मीच्या जगदंबेच्या संस्थानामध्ये कुठली 600 कोटीची जमीन आहे जरा एकदा त्यांना दाखवून दिली पाहिजे। हे असे वेळेपणा झालेले, डोक्यात फरक पडलेले लोक त्यावर तुम्हाला का विचारतात? मला विचारू नका संजय राऊतावर।